नमस्कार मित्रांनो, आज आपण कॅन्टीन मॅनेजमेंट सिस्टम बद्दल डेमो करणार आहोत. याच्यामध्ये मी आता लाईव्ह डेमोचं सेटअप केलेलं आहे. तर याच्यामध्ये आपण बघणार आहोत की कॅन्टीन मॅनेजमेंट सिस्टम ही कशी ऑपरेट होते. म्हणजे ही इंडस्ट्रियल ऍप्लिकेशन आहे. इंडस्ट्रीमध्ये गेल्यानंतर आपण ही कॅन्टीनमध्ये इम्प्लिमेंट करतो. त्याच्यामधून आपल्याला कशी प्रिंट निघते, ब्रेकफास्ट, डिनर, लंच जे काय असेल तुमचं कॅन्टीनचं रेग्युलर रुटीन, तर ते कसं फॉलो होतं हे आपण या डेमोमध्ये पाहणार आहोत. तर या डेमोसाठी माझ्याकडे 3 इक्विपमेंट आहेत. त्याच्यासाठी मला हे फेस, फिंगर आणि कार्डची आपण एक बायोमेट्रिक मशीन घेतलेली. या बायोमेट्रिक मध्ये मला फेस, फिंगर आणि कार्ड, आपण फिंगरची पण घेऊ शकतो. फक्त आता मी याच्यामध्ये मल्टिपल घेतलेली. तर हा थर्मल प्रिंटर आहे. तर या प्रिंटर मधून आपण प्रिंट कशी जनरेट करणार हे बघणार आहोत. आणि हे लॅपटॉप घेतलेलं आहे, याच्यामध्ये सॉफ्टवेअर टाकलेलं आहे. याच्यामधून मला ते रिपोर्ट्स जनरेट करता येतात. तर ते ऍक्च्युअली कसं वर्क करतं हे आपण ऍक्च्युअली डेमो आता पाहूया. तर हे माझं कॅन्टीन मॅनेजमेंट सिस्टम आहे. इथं लाईव्ह डेमो मी लावलेला आहे. तर याच्यामध्ये आपल्याला बेसिकली स्टार्टिंगला लागतं हे बायोमेट्रिक मशीन. हे सध्या माझ्याकडे जे आहे ते फेस, फिंगर आणि कार्ड हे तिन्ही बी ऑथेंटिकेशननी मी दिलेलं आहे. तर याच्याऐवजी तुम्ही फिंगरप्रिंट पण लावू शकता. तर याच्यामध्ये मी फेस माझा इनरोल केलेला आहे, फेस आणि फिंगर. सेकंड माझं हे थर्मल प्रिंटर आहे. याच्यामधून मला जे प्रिंट निघणार आहे याच्यामध्ये मला कळणार आहे की ब्रेकफास्ट आहे, डिनर आहे, लंच आहे, व्हॉटएव्हर जे काय असेल ते याच्यामधून मला प्रिंट निघेल. थर्ड माझं आहे सॉफ्टवेअर. तर हे सॉफ्टवेअर माझं बॅकएंडला असतं सर्व्हरमध्ये. तर त्या सर्व्हरमधून तुम्ही ते कुठूनही तुम्ही ऍक्सेस करू शकता. म्हणजे घरी बसल्या तुम्ही वर्क फ्रॉम होम करत असाल तर वर्क फ्रॉम होमला पण ऍक्सेस होईल. याच्यामध्ये मी सॉफ्टवेअरमध्ये मला याच्यामध्ये रिपोर्ट्स मिळणार आहेत. मी तुम्हाला लाईव्ह डेमो करतो. याच्यामध्ये मी फिंगरप्रिंट ऍड केलेले. आता याच्यामध्ये मी मॉर्निंगला शिफ्टमध्ये आलो, त्याच्यानंतर आल्यानंतर मी कॅन्टीनला जेवण्यासाठी गेलो, लंचसाठी गेलो. लंचला गेल्यानंतर मी फक्त याच्यामध्ये फिंगरप्रिंट करेल. तर माझं इथं लगेच माझं जे आहे ते ब्रेकफास्ट मी सगळं सेट केलेलं आहे ऑलरेडी. ब्रेकफास्ट, लंच, डिनर. तर माझं हे ब्रेकफास्टचं मला कुपन मिळेल. तर याच्यामध्ये आता सध्याचं टायमिंग ब्रेकफास्टचं दिलेलं आहे. हे टाइम स्लॉट नुसार आपल्याला करता येतं. जसे की आपण 12 ते 2 लंच ठेवू शकतो. त्याच्यानंतर ब्रेकफास्ट संध्याकाळी 16 ते 17 साधारणपणे, म्हणजे संध्याकाळी 5 ते 6 मध्ये तुम्ही ब्रेकफास्ट ठेवू शकता किंवा डिनर ठेवू शकता. तर हे सगळं मला करता येतं. तर हे मला कुपन भेटतं. तर याच्यानंतर मी ह्याच्यावरून हे कुपन देऊन मग नंतर मी लंच, डिनर जे काही असेल ते करू शकतो. ह्याच्यामध्ये बॅकएंडला सॉफ्टवेअर आहे. सॉफ्टवेअरमध्ये मला ह्याच्यामध्ये रिपोर्ट्स मिळतात. रिपोर्ट्समध्ये बघा, ह्याच्यामध्ये 3 ऑप्शन आहेत: कॅन्टीन मेनू, टायमिंग आणि रिपोर्ट्स. या रिपोर्ट्स मधून मी माझ्या प्रेमाइसेसमध्ये डेली किती लोक जेवतात, किती लोक लंच करतात, किती डिनर करतात, हे मला पूर्ण मॅनेजमेंट याच्यामध्ये मिळू शकतं. म्हणजे तुम्हाला जे वेंडर बिल पाठवतो ते तुम्ही, कॅन्टीनचा जो वेंडर आहे तो मंथली बिल पाठवतो, तर ते तुम्ही व्हेरीफाय करू शकता की आज किती लोकांनी कुठल्या दिवशी लंच किती केले होते, डिनर किती केले होते. तर हे सगळं तुम्ही व्हेरीफाय करू शकता. याच्यासाठी हे सिम्पल सोल्युशन आहे, एकदम मस्त सोल्युशन आहे आणि 100% ॲक्युरेट आहे. थँक्यू.